क्रमांक 2 वर चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी पुढील होणारा सामना असेल जय बापदेव गोरावाडी अ बनाम जय बापदेव देपावाडी अ। दोन्ही चारही संघांसाठी पहिला पुकार असेल। मित्रांनो, आपणास पुकार केल्यावर ताबडतोब या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे, उशीर करू नका। या ठिकाणी आयोजकांना आपण सहकार्य करायचं आहे, कारण प्रथमच लावीचेवाडी यांच्या वतीनं भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर चांगलं असं आयोजन नियोजन पाहायला मिळतंय। तरी सर्व संघांना विनंती असेल की आपण या ठिकाणी आयोजकांना सहकार्य करायचं आहे। आयोजकांनाच नव्हे तर संपूर्ण असोसिएशन कमिटीला सुद्धा या ठिकाणी सहकार्य करायचं आहे। नक्कीच या ठिकाणी एक सुंदर असा सुपर टॅकल होतोय अंबरवाडी संघाचा उपरक्षक मारोच्या परिस्थितीत 1 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू साहस एक समीकरण असताना पाहूया आपणास मैदानात फॉरवर्ड साठी नीतू पाहूया आणि पंचांचा इशारा येतो थांब, म्हणजे अर्थात बोनस पॉइंट। एक सुंदर अशी चढाई पाहायला भेटली। पुन्हा एकदा पायरमारच्या प्रारंभात 2 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू डायरेक्ट परंतु रिकाम्या हाती परत। आता मात्र एक अष्टपैलू खेळाडू सोनू 4 नंबर जर्सी परिधान खेळाडू पाहूया। आता वेतावाडीच्या प्रारंभात साहस एक समीकरण असताना पाहूया डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात खोरवर चढाई करताना किती गुणाची कमाई करतात, परंतु त्यांना काही मात्र यश हाती प्राप्त होत नाही ते पायरमाळ संघाकडे। धन्यवाद कळम संघ, आपण या ठिकाणी आपली प्रवेश फी जमा केली त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपला आभार मानावे तितकंच कमी की कुठलाही पुकार न करता या ठिकाणी आपण प्रवेश फी आणून दिलेला आहे। दोन्ही मैदानावर या ठिकाणी सुंदर असे सामने पाहायला मिळतात। एका बाजूला पाहायला गेलो तर पायरमाळ बनाम वेतावाडी अर्थात रहा बनाम पेन, आणि एका साईडला पाहायला गेलं मैदान क्रमांक 2 वर पाहायला गेलो तर एका बाजूला असेल नंबरवाडी आणि दुसरं त्यांच्या विरोधात असेल गावठेवाडी। दोन्ही संघ एका पंचक्रोशीतील आणि एकाच तालुक्याला। गाडीची चावी जर कोणाला सापडली असेल तर त्याने स्टेजवर आणून द्यायची आहे। शाहीर गाडी आहे आणि जर त्याची चावी कोणाला सापडली असेल तर त्याने स्टेजवर आणून द्यायची आहे। मैदान क्रमांक 2 वर एक सुंदर अशी लढत पाहायला मिळते। नंबरवाडी बनाम गावठेवाडी 14 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू पाहूया। 27 एक समीकरण असताना डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात परंतु रिकाम्या हाती परत। आता मात्र रेल्वेचा भोंगा मध्ये करो या मरो, कोर्ट मध्ये राहायचं असेल तर एका गुणाची कमावी लागेल, अन्यथा आपणास हाफकोर्टच्या बाहेर जावं लागेल। या डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात आता मात्र सुंदर टॅकल केली जाते त्या ठिकाणी। रायगड जिल्हा आदिवासी कबड्डी असोसिएशन मान्यता प्राप्त पंच सन्माननीय नरेश जोहर
आपण कुठे असाल तर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. नक्कीच दोन्ही सामने या ठिकाणी अटीतटीचे पाहायला मिळतात. दोन्ही साईडला स्कोर बोर्ड पाहिला तर 4-5 आणि 5-4 एक सुंदर असं खरं सेम गोल फलक आहे तो गोल ग्राउंडवर. ग्राउंड नंबर 1 वरती मात्र मध्यंतरासाठी सामना थांबतोय आणि त्या ठिकाणी समान गुणांवर हा सामना थांबतोय. मैदान क्रमांक 1 वर हाफ कोर्ट झालेला आहे. पुढील सामना त्या ठिकाणी होणार आहे कातळवाडी बनाम जय भवानी घोडगाव ब. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. 1 नंबर 4 जण एकाची गोंडी आणि एक नंबर पकड केली. सुंदर टॅकल केला जातो या ठिकाणी. यालाच तर म्हणतात कबड्डी. म्हणून आमचे नक्कीच दोन्ही साईडला गुणफलक पाहायला गेलं तर दोन्ही साईडला अटीतटीचा सामने चालू आहेत. मैदान क्रमांक 2 वर एकाच पंचक्रोशीतले म्हणजे एकाच ग्रामपंचायतले मधले दोन्ही संघ असतील. एका बाजूला पाहायला गेलं तर नंबरवाडीचा संघ आणि दुसऱ्या साईडला पाहायला गेलं तर श्रीयोग गावठेवाडी. पाहूया दोन्ही संघ आमने सामने लढताना. मात्र चढाईपट्टू लाईनवर उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात दोन्ही कोपऱ्या हलवताना खोलवर चढाईने आता मात्र एका गुणाची कमाई करतोय दीपक हा चढाईपट्टू. लाईनवर आपण जे बॉक्स आखले त्या ठिकाणी खेळाडू बाद झाला तर त्याला उभं करायचं आहे. कुठल्याही प्रकारे स्पर्धेला गालबोट लागणार नाही याची नोंद घेऊन लाईनमॅन या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. सामने अटीतटीची चालू आहेत. आपण आपला काम काटोकरपणे पार पाडायचं आहे. वायरमॅन नसला तरी चालेल पण लाईनमॅन मेन राहा. नंतर आपण या ठिकाणी उज्जत होते त्यामुळे लाईनमॅनने आपलं काम व्यवस्थित पार पाडायचं आहे. आपण जो खेळाडू टच झाला रेषा टच झाली तर लगेच बाहेर खेचायचं आहे पूर्ण क्रॉस झाल्यावर. चला मैदान क्रमांक 1 चा चालू सामना संपल्यानंतर पुढील होणारा सामना असेल. दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार असेल कातळवाडी बनाम जय भवानी घोडगाव ब. तसेच मैदान क्रमांक 2 वर चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी पुढील होणारा सामना जय बापदेव बोरावाडी अ आणि जय बापदेव ढोपावाडी अ. चारही संघांना दुसरा पुकार असेल. आपण कुठल्याही क्षणाचा विलंब न करता तुर्तास त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. नेतावाडी संघ आम्हाला लाईनमॅनने कळवलंय की तुमचे जास्त प्लेयर आहेत. जर तुम्ही ऐकलं नाही तर आम्ही टेक्निकल पॉईंट देऊ. चला बाहेर निघा फक्त टेनिस खेळाडू थांबा. आणि लाईनमॅन जर ऐकलं नाही तर पंचांना सांगा सामना थांबवायला आणि त्यांना टेक्निकल पॉईंट देऊन टाका. एक वेळेस त्यांना सांगा.
बॉलला चेंडू जाता चला मैदान क्रमांक 1 वर चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी शेवटचा आणि अंतिम पुकार असेल कातलावाडी आणि जय भवानी घोडगाव दोन्ही संघांना विनंती असेल की आपण चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे। तसेच मैदान क्रमांक 2 वर चालू सामना संपल्यानंतर एकदा चौरस एक समीकरण असताना सामना मात्र एकतर्फी कुठेतरी झुकतो पायरमार संघाकडे, म्हणायला काही हरकत नाही। या ठिकाणी पुन्हा एकदा एका गुणाची कमाई पायरमार संघाचा चढाई पडतो। चला त्या ठिकाणी सामना संपलेला आहे। कातळवाडी आणि जय भवानी घोडगाव दोन्ही संघांना विनंती असेल आपण मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे। प्लीज उशीर करू नका, मैदान क्रमांक 1 वर या। चला कातळवाडी अरविंद हंबीर जगन हंबीर आपला संघ घेऊन यायचा आहे। तसेच जय भवानी घोडगाव दोन्ही संघांना विनंती असेल की आपण मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे। राऊंड नंबर 1 वरती जो सामना झाला त्या सामन्यामध्ये पायरमाळ हा संघ